बघा, आपण रोज लाईफकडे खूप काही मागतो, पण जे ऑलरेडी मिळालंय त्यासाठी शेवटचं थँक्यू कधी म्हटलं होतं? आपण सतत विचार करत असतो, माझ्याकडे हे नाही, मला अजून सक्सेस मिळालेलं नाही, माझे प्रॉब्लेम्स कधी संपणार, माझं आयुष्य कधी चेंज होणार. पण एक मिनिट थांबून विचार करा. आज सकाळी तुम्ही डोळे उघडले, ही सुद्धा एक गिफ्ट आहे. तुम्ही श्वास घेत आहात, ही गिफ्ट आहे. तुमच्यासोबत तुमची माणसं आहेत, ही गिफ्ट आहे. तुम्हाला पुन्हा प्रयत्न करण्यासाठी आजचा नवीन दिवस मिळाला, ही सुद्धा गिफ्ट आहे. आपल्याला लाईफ परफेक्ट झाल्यावर ग्रेटफुल व्हायचं नसतं. ग्रॅटिट्यूड म्हणजे प्रॉब्लेम नसणं नाही, प्रॉब्लेम असताना सुद्धा आपल्या आयुष्यात जे चांगलं आहे ते रिकग्नाइज करणं. कधी कधी आपण एका मोठ्या गोष्टीच्या मागे इतकं धावत असतो की आपल्याजवळ असलेल्या 100 छोट्या ब्लेसिंग्स आपल्याला दिसतच नाही. सो आज फक्त 2 मिनिट स्वतःसाठी काढा, डोळे बंद कर आणि मनापासून म्हणा, थँक्यू फॉर माय लाईफ, थँक्यू फॉर दिस न्यू डे, थँक्यू फॉर दिस न्यू डे, थँक्यू फॉर माय फॅमिली, थँक्यू फॉर माय फॅमिली, थँक्यू फॉर द लेसन्स, थँक्यू फॉर द लेसन्स, थँक्यू फॉर एव्हरी अपॉर्च्युनिटीज, आणि थँक्यू त्या कठीण काळासाठी सुद्धा, कारण त्याने मला आजही मी बनवलंय. थँक्यू. आपल्या लाईफमध्ये प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी असेलच असं नाही, आणि प्रत्येक सकाळ आपल्याला एक मेसेज देते. तुझी स्टोरी अजून संपलेली नाही, आज तुला पुन्हा एक चान्स मिळाला आहे. सो म्हणून आज कंप्लेंट थोडी कमी कर, कंपॅरिझन थोडं कमी कर, आणि ग्रॅटिट्यूड थोडं जास्त कर. कारण कदाचित आज तुम्ही ज्या साध्या आयुष्याला नॉर्मल समजत आहात तेच आयुष्य कोणाचं तरी ड्रीम असू शकतं. ओके, सो आज रात्री झोपण्याआधी फक्त 3 गोष्टी लिहा ज्यासाठी तुम्ही ग्रेटफुल आहात, आणि स्वतःला सांगा, My life may be not perfect. My life may not be perfect. But there is still so much to be thankful for. Be grateful, keep growing, and celebrate your life. Okay? Thank you so much for your lovely blessings.